महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे साहेब सध्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान संघटना बांधणीला मोठा वेग आला आहे। या दौऱ्याचा एक भाग म्हणून धानोरा तालुका चोपडा गावात मनसेच्या वतीने भव्य सदस्य नोंदणी कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी गजानन राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की राजसाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आणि स्थानिक युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसेची ही सदस्य नोंदणी मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे। रावेर लोकसभा मतदारसंघात मनसेचे संघटन अधिक मजबूत करण्यावर आमचा भर आहे। या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी कायदेशीर आणि संघटनात्मक बाबींवर मार्गदर्शन केले। तसेच रावेर लोकसभा मनविसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार यांनी युवकांच्या सहभागावर जोर दिला। याप्रसंगी कार्यक्रमाला जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, किरण तळेले, कल्पेश खैरनार, मनसे ग्रामपंचायत सदस्य लीला विशाल महाजन, विष्णू कोळी, चैतन्य महाजन, महेंद्र पाटील आणि गावातील असंख्य तरुण व कार्यकर्ते उपस्थित होते। धानोरा येथील ग्रामस्थांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने मनसेमध्ये प्रवेश करून नोंदणी मोहिमेला प्रतिसाद दिला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची ही सक्रियता रावेर लोकसभा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे। आता पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर इकडचं वातावरण जे आहे ते ढवळून काढायचा पूर्णपणे प्रयत्न मी करतो। सामान्य राजसाहेबांनी जो आदेश आम्हाला दिलेला आहे की इकडची पक्ष बांधणी आणि संघटनामध्ये सभासद नोंदणी या सध्या दोन गोष्टींवर सध्या आम्ही फोकस करतो। आणि हे फोकस करत असताना जेवढे कार्यकर्ते आपल्याबरोबर जोडता येतील तेवढे सर्व कार्यकर्ते जोडण्यासाठी केवळ शहरामध्ये न थांबता आम्ही ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी फेरी मारून तिकडच्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करतो। महत्वाचा उद्देश जो आमचा या सगळ्या पाठीचा जो आहे की कार्यकर्त्यांनी आता सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे। ग्रामीण भागामध्ये जे कार्यकर्ते त्यांनी त्या 4 ग्रामसभा आहेत त्या 4 ग्रामसभा प्रत्येकाने अटेंड केल्याच पाहिजेत आणि त्या ग्रामसभेमध्ये गावातील प्रश्न विचारले पाहिजेत। कारण जळगाव जो जिल्हा आहे हा ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त विखुरलेला जिल्हा आहे आणि इथे ग्रामीण भागामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण जर का पंचायत समितीपुढे मांडू शकलो किंवा ग्रामपंचायतीपुढे मांडू शकलो तर ते प्रश्नाचं निवारण केल्याच्या नंतर डेफिनेटली लोक आपल्याबरोबर जोडली जातील। हा एक प्रमुख उद्देश त्या मागचा आहे आणि त्यासाठी आमच्या जेवढे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण शिबिर हे येत्या महिन्याभरामध्ये आम्ही या ठिकाणी ठेवणार आहोत। त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत, काय पद्धतीने विचारले पाहिजेत, कोणाला त्याच्या कॉपीज दिल्या पाहिजेत या बाबतीतलं मार्गदर्शन लवकरच केलं जाईल। मनसेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये खूप नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे, कसं बघता आपण याकडे? हे कायमच असतं। तरी पण आपली निवड हे खूप आज महत्वाची मानली जात आहे जळगाव जिल्ह्यामध्ये। सन्माननीय राजसाहेबांचे आशीर्वाद आहेत, त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी सर्व करू शकतो। सन्माननीय राजसाहेबांना मानणारा मोठा वर्ग जळगावमध्ये आहे। साहेब ज्यावेळी इथे 2010-11 मध्ये साहेबांनी इथे जी सभा घेतली होती तिला जळगाववाल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता। एवढी सभा आजपर्यंत जळगावमध्ये कधीच कोणाची झाली नाही आणि आता माझी जबाबदारी आहे की त्या पद्धतीची सभा पूर्ण करण्यासाठी आपण जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना आम्ही एकत्र करून सन्माननीय राजसाहेबांना विनंती करू की जळगावमध्ये पुन्हा एकदा एक जाहीर सभा घ्या आणि ती जाहीर सभा व्हावी या दृष्टीने देखील माझं काम।